भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांना खूप महत्त्व दिलं जातं। विशेषतः ज्या नद्यांवर कुंभमेळा, सिंहस्थ कुंभ पर्व किंवा पुष्कर भरतो त्या ठिकाणी पवित्र स्नानाला महत्त्व आहे। 12 ज्या नद्यांचा उल्लेख आहे पुराणामध्ये, त्या नदीच्या राशीत गुरुचा प्रवेश झाला की त्या ठिकाणी सिंहस्थ पर्व म्हणजे कुंभमेळा सुरू होतो। महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे, त्या ठिकाणी अंतर्वाहिनी सरस्वती आहे आणि या अंतर्वाहिनी सरस्वतीमध्ये आजपासून त्याच्या मिथुन राशीमध्ये गुरुचा प्रवेश होत असल्याने या ठिकाणी कुंभमेळा सुरू झालेला आहे, ज्याला दक्षिण भारतात पुष्कर असं म्हटलं जातं। हा महाराष्ट्र तेलंगणाचा सीमावर्ती भाग आहे। गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्याची सीमा लागून आहे आणि नाशिकमधून उगम पावणारी नदी या ठिकाणी महाराष्ट्रातला तिचा प्रवास संपतो आणि इथून ती पुढे राजमंड्रीच्या दिशेने जाते। याच ठिकाणी प्राणहिता नदी तिच्यात विलीन होते आणि अंतर्वाहिनी सरस्वती अदृश्य नदी आहे। या त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी लाखो भाविकांची गर्दी आजपासून सुरू झालेली आहे। पहाटेपासूनच भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करायला सुरुवात केलेली आहे, कारण या सिंहस्थ पर्व कुंभ पुष्करमध्ये स्नानाला महत्त्व आहे। त्यामुळे आपण बघू शकता या ठिकाणी तेलंगणाच्या हद्दीतील हा जो कालेश्वरम आहे त्या ठिकाणी तेलंगणा सरकारने कशी जय्यत तयारी केलेली आहे। महिलांसाठी, वृद्धांसाठी, सगळ्यांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे। हा VIP घाट आहे आणि वेगवेगळे शिल्प या ठिकाणी उभे करण्यात आलेले आहेत। शेड आहेत, उन्हाचा फटका लागू नये म्हणून। त्यासोबतच जीवनरक्षक दूत या ठिकाणी तयार आहेत, जे नदीमध्ये काही आपत्ती आली तर त्यासाठी मदत करतील। अशा पद्धतीचं हा संपूर्ण व्यवस्था तेलंगणा सरकारने कोट्यावधी रुपये खर्च करून या ठिकाणी विकास कामं केलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे या पवित्र नदीमध्ये स्नान केल्यानंतर भाविक कालेश्वरच्या दर्शनाला येतात। कालेश्वरम मुक्तेश्वर हे मोठं मंदिर आहे। एकाच पानवटावर शिव आणि यमाची एकत्रित पूजा होते, म्हणजे शिव आणि यमाची दोन पिंडी एकाच पानवटावर हे जगातलं एकमेव मंदिर आहे। त्यामुळे नदीत आंघोळ केल्यानंतर त्या कालेश्वर मुक्तेश्वराचं दर्शन घेतलं जातं। महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी कालेश्वरममध्ये सरस्वतीचं मोठं मंदिर आहे, प्रौढ सरस्वती म्हणतात। आणि तेलंगणा सरकारने या त्रिवेणी संगमाच्या घाटावर भव्य मूर्ती विद्येची देवता सरस्वतीची उभी केली आहे। हीच ती मूर्ती आहे। आज दुपारी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। गेले काही दिवस या मूर्तीचं या ठिकाणी बांधकाम सुरू होतं। ही भव्य अशी मूर्ती आहे, त्यासाठी विशेष कार्यकर बोलावण्यात आले होते। आपण बघू शकता ही जी मूर्ती आहे कशा पद्धतीची भव्य आहे। त्यामुळे या मूर्तीच्या दर्शनाला मोठ्या प्रमाणात भाविक येणार आहेत। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या हस्ते दुपारी लोकार्पण होणार आहे। एकूणच येत्या 25 मे पर्यंत महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील हा त्रिवेणी संगमाचा जो परिसर आहे हा लाखो भाविकांच्या गर्दीने गजबजून जाणार आहे आणि या संपूर्ण यामुळे या भागातल्या लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे। पर्यटन आणि तीर्थक्षेत्र विकासाच्या दृष्टीनं हा 2 राज्याचा सीमावर्ती भाग देशाच्या नकाशावर आता आलेला आहे। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, कालेश्वरम, महाराष्ट्र तेलंगणा सीमा।